नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग बघणार आहोत आणि नंतरच्या पार्टमध्ये आपण ह्या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. सिंपल ब्लाऊज आहे, छोटेसे पफ स्लीव्ज आहेत जे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये येतात. चला मग मी इथे अस्तर ओपन करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण अस्तरवरती कटिंग करतो तेव्हा आपल्याला अस्तर हे जास्त घ्यावं लागतं. तुमच्या स्लीव्सप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. साधारणतः तुम्ही छोटे स्लीव्स असतील तर तुम्ही 1 मीटर अस्तर घ्या आणि मोठे स्लीव्स असतील तर 1.25 ते 1.5 मीटर अस्तर घ्या. आता या इथे जे मेजरमेंट्स आहेत म्हणजे मापं आहेत ती मी तुम्हाला स्क्रीनवरती देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे कमी जास्त तुम्हाला करायचं आहे. तुमच्या मापाप्रमाणे चेस्ट तर सेम राहणार. बऱ्याचदा काय होतं, अस्तर खालीवर असतं किंवा तिरकं कापलं जातं, त्यामुळे पहिल्यांदा अस्तरच्या बॉटमला तुम्हाला एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्यानंतर तिथून वरती उंची जी आहे ब्लाऊजची, आपण इथे बॅक साईड बंद बाजूकडे ड्राफ्ट करतो आहे, उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि एक लाईन आखून घ्यायची. आता हे जे माप आहे ते 38 आहे म्हणून मी इथे अस्तरवरती लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत. आता शोल्डर घेताना मी इथे 5.5 इंच घेते आहे. तुम्हाला चार्ट पण शेअर केलेला आहे. चार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आय बटनवरती पण देते. म्हणजे शोल्डर, मुंढा, कटोरीची साईज ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये साईजप्रमाणे सांगितलेल्या आहेत, किती घ्यायच्या आणि किती नाही. तर इथे 5.5 इंचावरती शोल्डर मी मार्क केले. 2.25 इंच मी गळारुंदी घेणार आहे. त्यानंतर मुंडा खोली जी आहे ती 5.25 इंच घेणार आहे 38साठी. आता मुंडा खोलीवरती एक सरळ लाईन आखून घेतली मार्क केल्यानंतर. ही झाली छातीची लाईन आणि शोल्डरपासून मुंढ्या उंचीपर्यंत एक मी सरळ उंचीची एक लाईन आखून घेतली. आता जी छातीची लाईन आहे त्यावरती आपला फुल बस्टचा चौथा भाग जो असेल, आता 38 फुल बस्ट आहे, त्याचा चौथा 9.5 आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. तुम्ही 2 इंच पण शिलाई मार्जिन घेऊ शकता. त्यानंतर येते कमर. आता कमर जी काही असेल, आता इथे बघा कमर जी आहे ती 30 इंच आहे. तुमच्या मापामध्ये कमी जास्त असू शकते. त्याचा चौथा भाग घ्यायचा. पुढे 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी लागतो तो घ्यायचा आणि त्याच्या पुढे वरती जे काही शिलाई मार्जिन तुम्ही घेतलं असेल ते घ्यायचं आहे 1.5 इंच. आता इथे बघा मी हे जे मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्हीही मी अटॅच करून घेतलेत. आता बॅक साईडला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर ज्या कॉर्नर निघाला आहे त्या कॉर्नरपासून आपण साधारणतः 1.25 इंचावर एक मार्क करणार आहोत. त्यानंतर मुंड्याची उंची आहे त्याचा मध्य काढायचा, म्हणजे तुम्हाला 2 पॉईंट मिळून जातात. त्यावरती ट्रेस करून मुंड्याचा आकार काढायचा आहे आणि थोडंसं फिटिंगच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच खाली जायचं आहे, जेणेकरून बघा बऱ्याचदा पाठीमागच्या भागामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर फुगा वगैरे येतो किंवा घोळ येतो, तर तो येऊ नये म्हणून आपण असं करायचं. आणि बऱ्याचदा काचला पण जातो मुंढ्यामध्ये ब्लाऊज, तर काय होतं स्लीव्जकडे तो खेचला गेला मुंढा की मग काचला जातो. त्यामुळे 1.5 इंच थोडंसं खाली जाऊन आपल्याला हे मार्किंग करायचं आहे मुंढ्याला. सो हे पाठीमागचं आपलं ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण पाठीमागची उंची जी आहे गळ्याची त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून मार्क करणार आहोत. तर मी काय करते की माझ्याकडे तयार ब्लाऊज आहे, त्याच्या पाठीमागचा जो पार्ट आहे पट्टीचा तो 4.5 आहे, तर मी 5 इंचावर इथे मार्क केलं, कारण 1/2 इंच खाली जाणार आहे. तुम्ही वरून गळ्याची उंची जी काही असेल त्याचा 1/2 इंच प्लस करून मार्क करायचं. बॉटमला मी 3.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि शोल्डरला मी 2.25 घेतली. चौकोन तयार करून घेतला आणि गोलगळ्याचा आकार दिला. ते झाल्यानंतर आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर मुंढ्याला आकार हा तुमचा परफेक्ट येतो की नाही हे तुमच्याच नजरेला कळतं. सो व्यवस्थित गोल आकार येणं खूप अपेक्षित असतं. आता मी हे कटिंग करून घेतलेलं आहे बॅक पार्ट. इथे नॉचेस द्यायचे गळ्याला. त्यानंतर जो आपला पाठीमागचा टक्स आहे तो मार्जिन लाईन सोडून द्यायची आणि त्याचा अर्ध करायचं आणि तिथे मी नॉच टाकून घेतला, म्हणजे आपल्या नंतर लक्षात राहतं. ते झाल्यानंतर आता हा जो बॅक पार्ट आहे आपला हा पूर्ण तयार झाला आहे. आता हा आहे असा बॅक पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूवरती ठेवून आपण फ्रंट पार्टसाठी ड्राफ्टिंग करणार आहोत. तर बघा याच्या अपोजिट साईडला ज्या साईडला मुंढा होता त्या साईडला मी मुंढा ठेवून शोल्डर ह्या बाजूला ठेवून आता इथे मार्किंग करायचं.
पण आपल्याला काय करायचं आहे, हुक आणि आयपट्टीसाठी इथे शिलाई मार्जिन सोडायचं आहे. तर मी अशा 2 लाईन इथे आखून घेणार आहेत. पहिली एक लाईन आखली की जी आपल्याला कट करायची, त्यानंतर त्याच्या पुढे आपण मार्जिन लाईन जी घेतली, जेवढं मार्जिन आपल्याला हुक आयपट्टीसाठी लागणार आहे, आणि त्याच्या पुढे मी हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आता शोल्डर आणि मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा, फक्त शोल्डर आणि मुंढ्याला. आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला योगपट्टी किती हवी आहे त्यावरती तुम्ही योगपट्टी वजा करायची पाठीमागच्या भागातून आहे. अशी प्रोसेस जर तुम्ही प्रॉपर फॉलो केली तर परफेक्ट जमेल तुम्हाला ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती कटिंग करणं. तर इथे बघा, मी 2.5 इंचाची मला योगपट्टी हवी आहे, ती मी 2.5 इंचावर मार्क केला आणि बॅक साईडचा पार्ट मी फोल्ड करून घेतला आणि आता त्यावरती मी मार्किंग करते. ओके, म्हणजे हा झाला आपला योगपट्टीच्या वरचा जो भाग आहे तो झाला. त्यामध्ये ऑलरेडी शिलाई मार्जिन ॲड आहे, त्यामुळे याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही, कारण आपण तयार योगपट्टी वजा केलेली आहे. ओके, आता इथे योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आपल्याला, कारण ह्या पार्टला पण आपण देतो. जो 1.5 इंच वरती घेतले आणि हुक आयपासून मी 3.5 इंचावर मार्क केलं, म्हणजे आपल्याला आकार देणं सोपं जातं. आता 2.25 इंच गळा रुंदी आणि उंची जी काही असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस, तर 6.5 इंच गळा आहे, तर मी तेवढं कमी केलं. आता इथे मार्जिन सोडून मी खाली गळा रुंदी देते आहे, 2.5 इंचावरती मार्क केलं. तर लक्षात ठेवा, पुढच्या भागाला नेहमी 2.5 इंचच द्यायची, 2.5 इंचापेक्षा जास्त गळा रुंदी द्यायची नाही, नाहीतर पुढचा गळा खूप फाकला जातो आणि खिचला जातो कटोरीमध्ये. आकार दिला मी पुढच्या गळ्याला. त्यानंतर पुढच्या मुंढ्याचा आकार द्यायचा साधारणतः अर्धा इंचावरती. आकार देताना बघा, तुम्हाला अगदी जिथे खोली असते तिथेच आकार द्यायचा आहे. म्हणजे जिथे मी 1.25 इंचाचा भाग दिला होता, एक्झॅक्टली त्या कॉर्नरपासूनच आपल्याला अर्धा इंचाचा आकार द्यायचा आहे. ते झाल्यानंतर पुढच्या मुंढ्यापासून आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर गळा जो आहे त्या गळ्यापासून 1.25 इंचावरती आणि पुढच्या मुंढ्यापासून 2.5 इंचावरती, त्यानंतर हुक आयपट्टीपासून मी साधारणतः कटोरीचं मार्किंग करते आहे 6 इंचावरती. आता तुम्ही 38 मापामध्ये 5.5 इंचाची पण कटोरी घेऊ शकता. आता कटोरीचं कसं असतं, तुमचा जेव्हा फुल बसचा भाग बॉडीपेक्षा कमी असेल कप साईज, तर तुम्ही इथे 5.5 इंचसुद्धा कटोरी घेऊ शकता, जेणेकरून कप साईज छोटी होईल आणि बाकीचा बॉडीचा भाग मोठा होईल. आता व्यवस्थित कटोरीला आकार देण्यासाठी काय करायचं, 2 रेषा आखायच्या. पहिली तर ती आपल्याला शोल्डर लाईनला एक सरळ रेष आखायची, जी आपण कटोरी मार्किंग केलेली आहे, आणि त्यानंतर दुसरी लाईन जी आहे ती 2.5 इंच आणि 1.25 इंच ही गृहीत धरून एक क्रॉस लाईन आखायची. अशी लाईन मिळाल्यानंतर अगदी जिथे आपला एकमेकांना जे टेकले गेलेले आहेत तिथं थोडासा कर्व द्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी द्याल तर एकदम परफेक्ट तुमची कटोरी तयार होते. अगदी प्रोफेशनल पद्धत मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर बरोबर आपलं अंतर जे आहे 2.5 इंच राहतं आहे. तर हे झाले आपला अप्पर पार्ट. आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला काय करायचं आहे, योगपट्टी इथंच काढतो आहे आपण. तर काय करायचं, हा जो बॅक साईडचा पार्ट आहे त्यातून आपण योगपट्टी वजा केली होती ना अगोदर, ठीक आहे. तर परत आहे तसा मी बॅक साईडचा पार्ट मी ठेवला आणि पूर्ण उंचीमध्ये मी जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं. म्हणजे ही आपली तयार योगपट्टी एवढी आहे. आता आपल्याला योगपट्टीला शिलाई मार्जिन हवं आहे, तर 1 इंच आपल्याला योगपट्टीसाठी शिलाई मार्जिन घ्यायचं. तर मी 1 इंच शिलाई मार्जिन वाढवलं. तर टोटल बघा, पाठीमागच्या भागातून आपण अजून 1 इंच वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन. म्हणजे बघा, फ्रंट साईडमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, वरच्या पार्टला 1 इंच आणि योगपट्टीला 1 इंच असं कम्प्लिटली 2 इंच शिलाई मार्जिन. स्टिचिंगचा पार्ट जर पाहिला तर प्रॉपरली लक्षात येईल. आता हे फ्रंट साईडचं मार्किंग झालेलं आहे. आता हे मी कटिंग करून घेते. तर प्रॉपर सगळे पार्ट्स व्यवस्थित, योगपट्टी, त्यानंतर साईड पार्ट, कटोरी, गळा, हे प्रॉपर सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं.
आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला कटोरी व्यवस्थित ड्राफ्ट करून घ्यायची. तर कटोरीचा हा जो भाग आहे हा आपला ह्याच्यातला भाग निघाला आहे. ह्याऐवजी आपल्याला प्रॉपर कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी उरलेल्या कापडावरती मी एक प्लस साईन केलं. प्लस साईन का केलं तर आपलं कापड प्लस साईनप्रमाणे आहे, तर नेहमी कटोरी ड्राफ्ट करताना क्रॉस कपड्यावरती ड्राफ्ट करायची. तर बघा प्लस साईनवरती कटोरी ही अशी बसते, पण अशी न ठेवता तुम्हाला हा जो कॉर्नर आहे तो क्रॉसमध्ये ठेवायचा, जेणेकरून कटोरी जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा तो ब्लाऊज बॉडीमध्ये इतका सुंदर फिटिंगला बसतो, तो ताणला जातो कटोरीचा भाग योगपट्टीकडे, जेणेकरून फिटिंग छान बसते. तर मी क्रॉस ठेवलेला आहे. सर्व बाजूने मी आहे तशी आपली कटोरी मार्क करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि दोन्ही बाजूच्या कटोरीला 1.25 इंचावरती मी बाहेर आकार देण्यासाठी मार्किंग केलेलं आहे. आता इथे काय केलं मी, हुक आणि आयपट्टीचा भाग जो आहे तो वजा केला. आधी तो मी मार्क केला होता, एक्स्ट्रा काढला होता, पण तो वजा केला, तो नंतर आपण बाहेर काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा तिथे मी तिथूनच बाहेर, जिथे शिलाई मार्जिन नाही तिथून बाहेर मी 1.25 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्याचा मध्य काढला कटोरीच्या खालच्या पार्टचा आणि 1.5 इंच खाली वाढवून घेतलं आणि ते जॉईंट करून घेतलं. गळ्यापासून 1.25 इंचापर्यंत एक मार्क केला आणि त्याच्या बाहेर बघा शिलाई मार्जिन मी वाढवलेला आहे. ओके, तर लक्ष द्या. त्यानंतर कटोरीचा जो क्रॉस साईडचा भाग आहे त्यावरती 4 पार्ट केले आणि 4 पार्टमध्ये कटोरी डिवाईड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला मार्किंग करणं सोपं जातं. तर अशा पद्धतीने बघा कटोरीला मी व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे. आता कटोरी प्रॉपर कशी काढायची याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा कम्युनिटी पेजवरती शेअर करते. आता परत मी काय करते आहे की हा जो पूर्ण विथ शिलाई मार्जिन भाग निघालेला आहे याचा मध्य काढते. कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला अशा गोष्टी परत सांगितल्या की तुम्हाला तुमचं ड्राफ्टिंग प्रॉपर कळलं पाहिजे की आपण काय केलं आहे. कारण कुठलीही गोष्ट शिकताना जर आपण त्यात काय केलं हे तुम्हाला कळलं नाही तर नुसतं तुम्ही प्रोसेस करून उपयोग नाही. तुम्ही तेवढ्याच मापाचा ब्लाऊज स्टिच करू शकता. तुम्हाला प्रत्येक मापाचा ब्लाऊज स्टिच करता आला पाहिजे. आता मी परत मध्य काढला आणि खाली 1.5 इंचावर मार्क केलं. त्यानंतर आता हे परत मी मार्किंग इकडे जोडले. का तर दोन्ही बाजूला आपलं इक्वल शिलाई मार्जिन गेलं पाहिजे. कारण हुक आयपट्टीकडे पण आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे आणि कटोरी जोडण्यामध्ये पण आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे. सो मी आता ही कटोरी कटिंग करून घेते. तर आपली झालेली आहे कटोरी कट. आता कटोरीचा टक्स वगैरे यासाठी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, जो नेक्स्ट डेला तुम्हाला येऊन जाईल. आता आपण स्लीव्ज कट करतो आहे. तर स्लीव्ज कट करण्यासाठी ऑलरेडी डबल फोल्ड फॅब्रिक आहे, ते मी 4 फोल्ड केलं. आता इकडे आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे कारण पुरत नाही आहे कापड. साधारणतः मी 1.25 मीटर कापड घेतलं होतं. तर उंचीमध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं 1 इंच आणि त्याच्यावरती 2 इंच अजून मार्जिन घेतलं, कारण पफ स्लीव्ज आहे आपली, छोटी पफ आहे. तर इथे शिलाई मार्जिनच्या इथे मी पूर्ण सरळ उंचीमध्ये एक मार्किंग केलेलं आहे. आधी आपल्याला साधी जी बाही आहे मी तुम्हाला एल्बो ती सांगते. 3.5 इंच मुंडा खोली घेतली आहे. त्यानंतर आपली जी रुंदी आहे, छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच हा आपला फॉर्म्युला आहे. ती रुंदी मी घेतलेली आहे नेक स्लीव्जची. 1.5 इंच आतमध्ये घेऊन मार्किंग केलं. आता स्लीव्सचं पण तुम्हाला सेपरेट व्हिडिओ आहे ज्यामध्ये इन डिटेलमध्ये मी 10 ते 15 मिनटात एक्सप्लेन केलेलं आहे. क्रॉस लाईन आखली आणि आपल्याला ज्या लाईनवरती मध्य काढून घ्यायचा आणि पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा रेग्युलरप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. आता ही पफ्स एकदम छोटी पफ स्लीव्ज आहे ज्यामध्ये 3 प्लीट्स पडतात. तर वरती जे मी 2 इंच वाढवलेलं आहे तिथून आपण 2.5 इंचावरती एक सरळ लाईन आखणार आहोत आणि ती खाली पाठीमागच्या मुंड्याला अटॅच करणार आहोत. आणि त्यानंतर याला असा आकार देणार आहोत की जो पाठीमागच्या मुंड्याला आपण जोडतोय. आणि आता इथेच आपण परत पुढच्या मुंड्याला 1/2 इंच आतमध्ये घेऊन आकार देणार आहोत. म्हणजे ही थोडीशी पफ बाही, म्हणजे तुम्हाला जर का साधी बाही ठेवायची असेल तर वरती 2 इंच न वाढवता तुम्ही साधी बाही ठेवू शकता. त्यानंतर आपण बॉटम घेर आणि पुढे शिलाई मार्जिन. आता आपण ही बाही कट करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे.
थोडासा जॉईंट द्यावा लागतो. जर तुमच्याकडे अस्तर जास्त असेल तर तुम्ही आडवा फोल्ड करा, मी उभा फोल्ड केला होता. तर हे झालेलं आहे आपलं 38 फुल बस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि अस्तरवरती कटिंग. आता नेक्स्टमध्ये आपण याचं फॅब्रिक कटिंग कसं करायचं, म्हणजे पीस कटिंग करून आपण हा पूर्ण ब्लाऊज स्टिच करणार आहोत. सिम्पल ब्लाऊज आहे ज्याला गोल्डन कलरची पायपिंग आहे. सुंदर कॉड पायपिंग बनवणार आहोत आपण. आणि इथे बघा 2-3 स्टिचेस येणार आहे. अशा प्रकारे हे होणार आहे. सो चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून यापुढे काय काय व्हिडिओची अपेक्षा आहे, कशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करावे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडंही त्यातलं काही शिकण्यासारखं असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. जे पण चॅनलवर नवीन आहेत, नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये.